राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे नांदेड नगरपालिका निवडणुका आणि भाजपामधली गदारोळ. भाजप पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा भरती खूप झालेली आहे आणि प्रत्येकाला नगरसेवक व्हायचे आणि त्यामध्ये सुद्धा जे निष्ठावान आहेत त्यांची बाहेरून आलेल्या भरतीमुळं गळचेपी होती आहे. तिकीट वाटप करत असताना पहिले प्राधान्य निष्ठावानांना द्यायला पाहिजे, पण नांदेडची पॉलिसी अशी आहे की जे बाहेरून आलेले आहेत उभरे तेच पुन्हा तिकीट मागून निवडून येणार आहेत. कारण की नांदेडमधले काही वार्ड हे खानदानी राखीव झालेले आहेत, त्या ठिकाणी पुन्हा तेच ते निवडून येणार. आणि नांदेडचा विकास त्यांनी इतका केलेला आहे की त्यांनी निवडून येणं नांदेडसाठी महत्त्वाचं आहे. आज नांदेड शहराची काय हालत आहे या विषयावर कोणी बोलायला तयार नाही आहे, पण तेच नगरसेवक त्याच वार्डातून निवडून आले पाहिजेत आणि पुन्हा तेच आत्तापर्यंत नगरपालिका इतकी चांगली चाललेली आहे ना, अशीच पुढे चालू राहणार आहे. हे नांदेडकरांचं नशीब आहे. आणि बी जे पीचा जो सपोर्टर आहे, जो हितचिंतक आहे, हा वर्ग बी जे पीच्या निष्ठावानांना जास्त महत्त्व दे, आलेल्या या उपऱ्या लोकांना महत्त्व देत नाही. कारण की हे आज आहेत, उद्या पुन्हा पक्षातून निघून जातील. तर ते सत्ता जिकडे जाईल तिकडे जाणार आहेत किंवा न पटलं तर पक्षातून बाहेर पडणार आहेत. पण बी जे पीमध्ये निष्ठावान जे लोक आहेत त्यांना बी जे पीनं नगरपालिकेची उमेदवारी देणं आवश्यक आहे. नगरसेवक जर चांगले निवडून यायचे असतील तर निष्ठावानांना 50% तिकीटं दिले पाहिजेत आणि आलेल्या उपऱ्यांना 50% दिले पाहिजेत. आले शेवटी पक्षातच आलेत ना, कसं नाकारता येईल? घरात आलेल्या पाहुण्याला हाकालून थोडंच येत आहे, त्याचं स्वागत करावंच लागेल ना. पण बी जे पीमध्ये जे जनसंघापासूनचे मतदार आहेत, जे हितचिंतक आहेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी आहे. कारण की ज्या लोकांना आयुष्यभर विरोध केला तेच लोक आता पक्षात येऊन बसले तर तिकीटं घेऊन निवडून येत आहेत. हा काळाचा महिमा आहे आणि नाईलाजानं मतदान करावं लागतं ना, कारण आता पक्षात आलेले आहेत ना, म्हणून नाकारता येत नाही. म्हणून निष्ठावंतांनी आपली नाराजगी ओपन जशी अजय बिसेंनं सांगितली तशी सर्वांनी डिक्लेअर करायला पाहिजे की आम्ही निष्ठावान आहोत, आम्हाला पहिले तिकीट मिळालं पाहिजे, नंतर आलेल्या लोकांना. जे घरातले आहेत त्यांना पहिले महत्त्व दिलं पाहिजे आणि आलेल्या पाहुण्याला नंतर आहेत ना लाईनमध्ये, नंतर त्यांना महत्त्व द्या. पण निष्ठावानांना डावलून जर तिकीटं देण्यात आले तर त्याच वार्डामधून दुसऱ्या युतीचे लोक निवडून येतील. कारण की इथं युती केलेली नाही आहे, इथं मनमानी कारभार चालू आहे तिकीट वाटपाबद्दल. आणि फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे, जे पैसे वाटू शकतील, साम दाम दंडभेद करणारे जे आत्तापर्यंत नगरसेवक आलेले आहेत निवडून, तेच लोक पुन्हा निवडून येणार आहेत. त्यामुळं ह्या निष्ठावंतांकडे तुमच्याकडे पैसा नाही, तुमच्याकडे बळ नाही, पण त्या लोकांना तिकीट दिल्यानंतर त्या वार्डातली जनता त्यांना मतदान 100% करणार आहे. म्हणून हा जो तिकीट वाटपाचा गदारोळ आहे तो शांततेने आणि संयमाने सुटावा. कारण बी जे पीमध्ये आज कार्यकर्त्याची काही कमी नाही आहे, खूप आहेत. एकेका वार्डात 500-500 लोकांनी पक्षाची इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्यामुळं निष्ठावानांना महत्त्व देणं अत्यंत आवश्यक आहे भविष्यकाळासाठी. मी माझं मत मांडले, आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.